B.Ed ॲडमिशन 2026-27 तर आता विद्यार्थ्यांचे कॅप रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि कॅप रजिस्ट्रेशन ही प्रोसेस कशी चालणार या संदर्भात विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनपासून तर कॅप राऊंड अलॉटमेंट म्हणजे जे कॉलेजेस तुम्हाला मिळणार आहे ही प्रोसेस कशी चालणार आहे बघा। सर्वात प्रथम पहिली स्टेप काय असणार आहे की आपल्याला रजिस्टर करावं लागेल, ते असणार आहे तुमचे कॅप रजिस्ट्रेशन। ठीक आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते स्टार्टिंगला। तर यामध्ये तुम्ही CET दिलेली असेल तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि जर तुम्ही CET दिलेली नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही। क्लिअर। त्यानंतर पहिला पॉईंट आहे की आपल्याला जो आपलं रजिस्ट्रेशन आहे म्हणजे फॉर्म भरावा लागतो, त्याला आपण रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणतो। तर रजिस्ट्रेशन फॉर्मचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार स्टेप बाय स्टेप, त्याप्रकारे तुम्ही संपूर्ण तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन झालं तुमचं की तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि कसे अपलोड करायचे या संदर्भात मॉर्निंगला व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येणार, म्हणजे या व्हिडिओला लिंक करून देण्यात येणार, तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्सबद्दल जे डाऊट्स आहे हे क्लिअर होऊन जाणार। ठीक आहे। त्यानंतर बघा तुमचा फॉर्म फायनल सबमिट करावा लागेल तुम्हाला, म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे हा सबमिट झालेला आहे ऑनलाईनमध्ये। त्यानंतर तुमचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार। तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, तुम्ही जे फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे याबद्दल संपूर्ण तुमचा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे, कारण की ऑफलाईन व्हेरिफिकेशन B.Edला लास्ट इयरपर्यंत नव्हतं। क्लिअर। तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन होईल। ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही A to Z फॉर्म ओके भरला तर तुमचा फॉर्म कन्फर्म होणार, आणि जर तुम्ही त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स रिमेनिंग ठेवले म्हणजे भरले नाही किंवा काही एक्सपायर डॉक्युमेंट्स टाकले, नॉन क्रिमिनल वगैरे काही डॉक्युमेंट्स किंवा काही मार्कशीट कमी टाकल्या, कारण की तुम्हाला संपूर्ण मार्कशीट टाकावं लागतं डिग्रीच्या, त्या जर तुम्ही कमी टाकल्या समजा फॉर एक्झाम्पल, तर तुमचा फॉर्म त्रुटीत येऊ शकतो। ठीक आहे। त्रुटीत जर फॉर्म आला तर आपल्याला तो फॉर्म परत ती त्रुटी पूर्ण करायची आणि आपला फॉर्म परत सबमिट करायचा, परत व्हेरिफिकेशन होणार, आणि एकदा तुमचे व्हेरिफिकेशन झाले की तुमचा फॉर्म कन्फर्म होऊन जाणार। एकदा तुमचा फॉर्म कन्फर्म झाला की तुम्हाला काही करायचं नाही, मग करायचा तुम्हाला वेट, ते म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा, कारण मग लागेल तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार। जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिलेली माहिती संपूर्ण मेरिट नंबर, तुमचे मेरिटचे मार्क्स वगैरे A to Z माहिती जर ओके असेल तर तुम्हाला काही करायचं नाही, आणि जर त्यामध्ये काही तुम्हाला असं वाटत आहे की यामध्ये कोणती माहिती चुकलेली आहे तर तुम्ही ग्रीव्हन्स करू शकता, ते आपण तुम्हाला वेळेवर सांगू की कशा प्रकारे करायचं। ठीक आहे। आणि मग लागणार तुमची फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट एकदा लागली की मग विद्यार्थी चेंजेस करू शकत नाही। ठीक आहे। आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅप राऊंडचा आपल्याला फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2चा मागच्या वर्षी काय झालं होतं की कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2साठी एकदाच कॉलेज मागितलेले होते। यावर्षी जर असं काही असेल तर आपण तुम्हाला वेळेवर सांगू जेव्हा फॉर्म भरू, पण अदरवाईज जर कॅप राऊंड 1 जर पकडला आपण तर यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव टाकायचे आहे। तर कॉलेजची जी लिस्ट असेल ही रेडी करून ठेवा, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला अडचणी येणार नाही, आणि जेवढे तुम्हाला कॉलेज टाकायचे तुम्ही कॉलेजेस टाकू शकता। आणि कॉलेज टाकल्यानंतर होणार अलॉटमेंट, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार आहे कॅप राऊंड 1चे। ठीक आहे। कॅप राऊंड 1चे तुम्हाला कॉलेज मिळाले की मग तुम्हाला कॉलेजची ॲडमिशन जी प्रोसेस आहे, जसे की त्याला लास्ट इयरला 1000 रुपये चालान पेड करायचं होतं आपल्याला कन्फर्म करण्यासाठी, आणि ते डॉक्युमेंट्स अलॉटमेंट लेटर घेऊन आणि तुम्ही फॉर्ममध्ये जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे संपूर्ण ओरिजिनल आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजला घेऊन जाऊन तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित करावा लागत होता। क्लिअर। अशी ही प्रोसेस चालणार आहे, आणि या प्रोसेसनी तुमची जी ही म्हणजे ॲडमिशन होणार, आणि यानंतर जर राऊंड 1मध्ये कोणाचे नंबर लागले नाही किंवा कोणाला लागून ॲडमिशन घ्यायची नसेल, बेटरमेंट वगैरे करायचं असेल, पुढील राऊंडला ट्राय करायचं असेल राऊंड क्रमांक 2ला, तर परत आपल्याला कॉलेजचा फॉर्म भरावा लागेल आणि वेट करावा लागेल, ते म्हणजे की अलॉटमेंटचा। अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। कोणाला यामध्ये काही विचारायचं असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार, आणि कॅप राऊंडचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स तयार ठेवा, डॉक्युमेंट्सबद्दलचा व्हिडिओ दिलेला आहे। अशा प्रकारे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन चालणार आहे आपलं, आणि लास्ट इयरला सुद्धा आपण A to Z माहिती दिलेली होती, यावर्षीसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी संपूर्ण जेवढे B.Ed करणारे विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रजिस्ट्रेशनचे जे व्हिडिओ आहे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।
त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.